कुंभ राशी 7 मे ते 12 मे या भयंकर 5 घटना घडणार म्हणजे घडणार. कुंभ राशींच्या मित्रांनो नमस्कार. काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल. अंतिम क्षण आता जवळ आला आहे आणि या काळात घेतलेले निर्णय हे तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. त्यामुळे या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा आता हा टर्निंग पॉईंट ठरू शकतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी मन लावून नक्की पहा. कुंभ राशींच्या जातकांनो 7 ते 12 मे हा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. कारण या काळात शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहेत. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक असते ज्यामुळे तुम्हाला थोडासा मागे पण एक मोठा दैवी संकेत दडले आहे. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला घडवण्यासाठी हा काळ आला आहे. त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे, सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानक जबाबदार वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळणे हे सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य अधिक मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका. प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे हे लक्षात ठेवा. आता ही घटना आहे तुमच्या नातेसंबंधामध्ये घ्यायची. काही गैरसमज, समाजातील तुटलेपणा किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. बुध ग्रहाचा प्रभाव कमी असल्याने शब्दांचा गैर अर्थ निघू शकतो. त्यामुळे शांत राहा, वाद टाळा आणि समजूत घेण्याचा प्रयत्न करा आणि नात्यांना वेळ द्या. आता पुढे सांगणार आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा. त्यानंतरची पुढची तिसरी घटना आर्थिक बाबींशी असेल. अचानक खर्च वाढेल, पैशांचे नियोजन बिघडेल किंवा एखादी अडचण निर्माण होईल. हे संभोग आहे, पण गुरुची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही हे लक्षात ठेवा. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला खूप मोठा आधार देऊ शकतो. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र शांत मनाने 108 वेळा म्हणत राहा. यामुळे शरीराचा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि तुमचे मन स्थिर राहील. तुमची मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो, पण ही स्थिती तात्पुरती आहे आणि सकारात्मक विचार हे तुमच्यासाठी इथे औषधासारखे काम करतील. आणि सर्वात गुप्त घटना ती ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. 5वी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण ते तुमच्यासाठीच योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो आणि तो म्हणजे शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव हा संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करता तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हे हळूहळू कमी होऊ लागतात. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फक्त तिळाचे दानच नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याची पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्राहकांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा असे तुम्हाला जाणवून एखादी योजना फसवणं किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणे हे सर्वच तुम्हाला आठवून धक्का देऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की जे काही तुमच्यापासून दूर जात आहे ते तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत होतं. त्या गोष्टीचं निघून जाणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच काय हवं आहे, माझ्या खऱ्या अर्थाने स्वभाव कसा आहे. अशा आत्मपरीक्षणातून तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढवेल की तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटासा दिवा लावायचा आहे. हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय अनेक प्राचीन उपाय आहे. पिंपळ हे शनी आणि पितृदेवाशी संबंधित मानले जातात. अनेक अडथळे हे दूर होऊ शकतात जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता. काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण हा कमी होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभव असेल. हा उपाय नियमित केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागेल. विशेषतः 7 ते 12
मेचा उपाय केल्यास त्यामुळे परिणाम अधिक लवकर जाणू शकतात. तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावरती होऊ शकतो. त्यामुळे तुमचा बदल करा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ योग, प्राणायाम किंवा ध्यानासाठी द्या. हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा. या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळी शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. घरात दररोज संध्याकाळी किंवा सकाळी संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम ठरू शकतो. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळ बदलू शकते. हे चुकवू नका. या काळात तुमचा देवावरचा विश्वास आणि श्रद्धा ही सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. किती कठीणातील परिस्थिती आली तरी मनात एक गोष्ट ठेवा, हेही दिवस जातील. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची दिशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थितीही बदलते. त्यामुळे निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपला तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे, हे समजून घ्या. कधी कधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या ठरतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतेही परिस्थिती हार मानू नका. शेवटी एवढंच सांगायचं आहे की 7 ते 12 मे हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे समाधान आहे आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठं असते. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे आणि फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही कुंभ राशीचे जातक असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओमधील माहिती तुमच्यासमोर उपयोगी वाटली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.